कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणावा अशी मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सरकारकडे केली आहे। याबाबतचा सविस्तर अहवाल महिनाभरात राज्य सरकारला सादर करणार असल्याचं आशिष दामले यांनी सांगितलं। पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींचं निश्चित उत्पन्न नसल्यानं त्यांना कर्ज मिळण्यास किंवा वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळत नाही। अशा वेळी सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचा एखादा सर्टिफिकेट कोर्स आणल्यास त्या सर्टिफिकेटच्या आधारे गुरुजींना सरकारी कर्ज, विविध योजनांचा लाभ मिळू शकेल। त्यामुळे आपण सरकारकडे हा कोर्स आणण्याची मागणी केल्याचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले म्हणाले। अनेक वर्षांपासून काही संघटनांच्या मागण्या होत्या की जे पौरोहित्य करतात असे गुरुजी असतील, पुजारी असतील, पुरोहित असतील, ह्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी हा प्रस्ताव मी दिलेला आहे की जे पौरोहित्य करतात अशांसाठी जर उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत किंवा कौशल्य विकास अंतर्गत जर आपण एखादा कोर्स डेव्हलप करू शकलो जेणेकरून त्यांना गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट त्या कोर्स नंतर मिळालं तर त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यात आपल्याला मदत होईल। आपण जर पाहिलं तर पौरोहित्य जे करतात त्यांना कुठल्याही प्रकारचं मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा वैयक्तिक कारणास्तव त्यांना जर लोन हवं असेल तर ते मोठ्या प्रमाणात लोन नाकारण्यात येतं, परंतु गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन नंतर त्यांना कुठल्याही प्रकारच्या लोनसाठी त्या ठिकाणी पुढे जाता येईल। आपण जर पाहिलं तर पुणे युनिव्हर्सिटीने टेम्पल मॅनेजमेंट म्हणून एक कोर्स सुरू केलेला आहे। त्याच धर्तीवर जर आपण पुरोहितांसाठी, गुरुजींसाठी अशा पद्धतीचा एखादा कोर्स डेव्हलप केला आणि त्यांना गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट दिलं तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्या अडचणी सोडवण्यात यशस्वी होऊ। 2 दिवसापूर्वीच आदरणीय उपसभापती नीलमताई गोरे यांच्या कार्यालयात या संदर्भातली बैठक झाली आणि त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 1 महिन्याच्या आत ह्याच्या संदर्भातला अहवाल हा सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तो अहवाल आल्यानंतर निश्चितपणे ह्याच्यावर पुढे कारवाई करावी अशी आमची मागणी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।